नमस्ते. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे 50 MCQ बघून राहिलेलो आहोत. प्राचीन भारताचा इतिहास हे आपल्याला MCQ कुठेही मिळणार नाही. तर यामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहासमध्ये नवे धार्मिक प्रभाव, महाजनपद हे बघून राहिलेलं आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, जैन धर्मामध्ये किती तीर्थकार होऊन गेले? तर 24 तीर्थकार होऊन गेले. दुसरा प्रश्न आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण? तर ऋषभदेव. तिसरा क्वेश्चन आहे, महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर हे 24वे होते. नंतर चौथा क्वेश्चन आहे, महावीर वर्धमान यांचे जन्म ठिकाण कोणते? तर कुंडग्राम. लक्षात ठेवा, कुंडग्राम. नंतर पाचवा क्वेश्चन आहे, महावीर वर्धमानाचे इसवी सन पूर्व 527 मध्ये येथे महानिर्वाण झाले. तर पावा. महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व अहिंसा. सातवा प्रश्न आहे, वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नमध्ये समाविष्ट नसणारा घटक ओळखा. सम्यक असत्य हा समाविष्ट घटक नव्हता. आठवा प्रश्न आहे, वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा. अर्धमागधी. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, TETमध्ये बिलकुल येणार. नववा प्रश्न आहे, वर्धमान महावीरांच्या संदर्भ नसलेला खालीलपैकी घटक ओळखा. धर्मचक्र प्रवर्तन. 10वा प्रश्न आहे, वर्धमान महावीरांनी जैन श्रमणांसाठी सांगितलेले व्रत. ब्रह्मचर्य. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय? तर सिद्धार्थ. महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर गौतम बुद्धाचे जन्मठिकाण कोणते आहे? तर लुंबिनी हे जन्मठिकाण आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर धम्मचक्र प्रवर्तन हे बुद्धाचे प्रवचन होय, पहिले. धम्मचक्र प्रवर्तन हे पहिले त्यांचं बुद्धांचं प्रवचन आहे सारनाथ इथे. गौतम बुद्धांनी आर्यसत्य सांगितले. कोणते आर्यसत्य सांगितले? 4 आर्यसत्य सांगितले. गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारण्याचा मार्ग, अष्टांग मार्ग, हा मार्ग सांगितला दुःख निवारण्याचा गौतम बुद्धांनी. लक्षात ठेवायचं. याच्यावर 3 क्वेश्चन तयार होतं. नंतर 16वा क्वेश्चन आहे, गौतम बुद्धांचे येथे महानिर्वाण झाले. महानिर्वाण कुठे झाले? कुशीनगर ठिकाणी झाले. नंतर 17वा क्वेश्चन आहे, गौतम बुद्धांनी भाषेत आपले विचार मांडले. तर गौतम बुद्धांची वापरलेली भाषा जी होती ती पाली भाषा होती, हे लक्षात ठेवायचं. गौतम बुद्धांच्या मते सर्व पापापासून मुक्ती म्हणजे होय शील. सर्व पापातून जर मुक्ती मिळवायची असेल तर ते शील असं सांगितलेलं आहे. गौतम बुद्धांच्या मते दुःख मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे होय प्रज्ञा. नंतर 20वा क्वेश्चन आहे, गौतम बुद्धांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? बुद्धी प्रामाण्यवाद याचा स्वीकार केला. नंतर 21वा क्वेश्चन, बहुजन हिताय बहुजन सुखाय याची शिकवण होय भगवान बुद्ध यांची. बहुजन हिताय बहुजन सुखाय. 22वा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिले. कुठे दिले? सारनाथला दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. गौतम बुद्धांनी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली असे ते ठिकाण गया. गयाला एका पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. नंतर क्वेश्चन आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये तीर्थकर धर्माचे तत्व प्रकटन करणारा, जिन इंद्रिय जिंकणारा, यामध्ये 3ऱ्या नंबरची जोडी चुकीची आहे. जैन धर्माचे 23वे तीर्थकर पार्श्वनाथ. 23वे तीर्थकर पार्श्वनाथ. नंतर क्वेश्चन आहे, प्राचीन भारताचा इतिहासातील साम्राज्य हे पहिले साहित्य होते. नंदाचे. नंद घराण्याचा शेवटचा राजा होता बिंबिसार. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोणता होता? बिंबिसार. नंतर कोशिंबी ही राज्याची राजधानी होती. वत्स या राज्याची राजधानी कोशिंबी. कोसल महाजन पदाची राजधानी साकेत. कोसल महाजन पदाची राजधानी जी होती ती साकेत होती. नंतर 29वा क्वेश्चन, गौतम बुद्धाच्या समकालीन कोसलचा राजा प्रसेनजित. गौतम बुद्धाचा समकालीन जो राजा होता कोसलचा तो प्रसेनजित होता. खालीलपैकी कोणत्या महाजन पदामध्ये तयार होणारे तलम कापड प्रसिद्ध होते? तर वत्स. तुम्हाला जर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. नंतर 31वा क्वेश्चन आहे, संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून वत्स राज्याच्या कोणत्या राज्याची माहिती मिळते? उदयन. नंतर
राजगृह म्हणजेच राज्याच्या बिहारमधील मागधी राजधानी होती राजगीर. नंतर 33वा क्वेश्चन आहे, मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा बिंबिसार. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा जो होता तो अजातशत्रू. अजातशत्रू यांनी बुद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण राजगृह. नंतर आहे, ग्रीक राजा अलेक्झांडर यांनी साम्राज्याचा पाडाव केला. इराण साम्राज्याचा अलेक्झांडरनी पाडाव केला. मगधवरील नंद राजवटीचा शेवट करणारा राजा कोणता होता? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्यांनी केला. नंतर 38वा क्वेश्चन जो आहे तो, वीरांचा सम्राट याने भारताच्या बाहेरील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 333. 40वा क्वेश्चन, वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना. नंतर मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र. सेल्युकस निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत मॅग्नेस्थीन्स. चंद्रगुप्त मौर्याने स्वीकारलेला धर्म जैन धर्म. सम्राट अशोकाने भरवलेले धर्म महासभेचे ठिकाण पाटलीपुत्र. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूरजवळ इथे झाला. श्रवणबेळगोळ इथे झाला चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू. मौर्यकालीन समाजात व्यावसायिक व व्यापाराचे जे संघ होते त्याला श्रेणी असं म्हणतात. चंद्रगुप्तांच्या मृत्यूनंतर झालेला मगधचा राजा बिंदुसार. कलिंग प्रदेशावर स्वारी करणारा मगधचा राजा अशोक यांनी स्वारी केली. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर स्वीकारलेला धर्म बौद्ध धर्म. अशा प्रकारे इथे 50 क्वेश्चन आपण पूर्ण केलेले आहे. म्हणजे हे MCQ आहे आणि हे जे क्वेश्चन आहे ते खूप महत्त्वाचे आहे. ते TETमध्ये येणार आणि यातले अर्धे तरी क्वेश्चन TETमध्ये नक्कीच येणार. त्यामुळं हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या